आणि आज आपल्याबरोबर सलाम महाराष्ट्रमध्ये आहेत गायिका सुजाता दाबके. त्यांच्याशी आपण बोलूयात. सुजाताताई, मगाशी तुम्ही एक छान गाणं म्हटलं, कशा प्रकारे गाण्याला सुरुवात झाली ते म्हटलं. अशोक हांडेंबरोबर तुम्ही काम केलं, तर तो अनुभव कसा होता? अतिशय अविस्मरणीय असा तो अनुभव होता. खूप काही शिकायला मिळालं, खूप काही मिळालं, न विसरता येण्यासारखा अनुभव आहे. पण अशोक हांडेंच्या म्हणजे सगळ्याच कार्यक्रम, तो मधुर बाला असेल किंवा मराठी बाणा असेल, त्याच्यातून एक दिसतं की त्यांचं नियोजन खूप आहे आणि सगळ्याच म्हणजे वाद्यवृंदांच्या कपड्यांच्या पासून तर अगदी नाच याच्यापर्यंत खूपच ऑर्गनाइज्ड असा तो कार्यक्रम असतो. आणखी त्यांच्या याच्याबद्दल कार्यक्रम बसवताना आधी त्यांची 2-2, 3-3 महिने रिहर्सल्स होतात. त्याच्या आधी सगळ्या आणि प्रत्येक वेळेला म्हणजे कपडे बनवण्यापासून काय काय सेट बनवायचं आहे तिथपासून गाण्यांच्या रिहर्सल ह्या सगळ्या गोष्टींकरता बॅकस्टेज पासून सगळे आर्टिस्ट तिकडे अवेलेबल असायलाच लागायचे. अजूनही तसंच आहे, सगळे अवेलेबल असतात तिकडे. प्रत्येकाने सेट कसा असतो ते बघितलं पाहिजे, एंट्री एक्झिट बघितल्या पाहिजेत, लाईट कसा घ्यायचा ते बघितलं पाहिजे. मी खूप शिकले, अशोक हांडेंनी मला खूप शिकवलंय. लाईट कसा घ्यायचा, माईक कसा पकडायचा, गाताना अंतर किती ठेवायचं, शब्दोच्चार कसे करायचे, वजन गाण्याचं कसं असावं, खूप मला शिकायला मिळालं. त्यांच्या रिहर्सल्स इतक्या असतात ह्याच्या शोच्या आधी पूर्वी की त्यामुळे ऍक्च्युली शोला उभं राहिल्यानंतर आपण शोला उभं राहिलोय किंवा काही टेन्शन आहे, नवीन काहीतरी गातोय असं कधीच वाटत नाही. एकदम ऍट इज मध्ये आपण परफॉर्म करू शकतो. बघताना समोरच्याला वाटतं की हे खूप गोंधळ आहे, खूप धावाधाव चालू आहे आणि एका पाठोपाठ एक गाणी घेतात, हे लोक कसं मॅनेज करतायत. पण खूपच खूपच मजा येते आणि आपण इतके त्यात सेट झालेलो असतो की बिलकुल टेन्शन नसतं. आणि अशोक समोर असल्यानंतर तर टेन्शन म्हणजे आसपासही भटकत नाही, खरं सांगायचं तर. म्हणजे ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत गमतीने म्हणतात, परीक्षाही जवळ आलेले आहे की तुम्ही दररोज घरामध्ये वावरत असताना परीक्षा हॉलमध्ये असल्यासारखे वावरा किंवा तो ताण घेऊन तुम्ही काम करा, म्हणजे परीक्षा हॉलमध्ये तुम्ही घरच्या सारखा पेपर सोडवू शकाल. तशा पद्धतीची अगदी अशोक हांडेंची सगळी. पुन्हा एखादे गाणं होऊन जाऊयात. एक गाणं आहे ज्याच्यासाठी मला त्यांच्याकडून सुद्धा कौतुक मला मिळालेलं आहे. बाहेर सुद्धा मी हे गाणं सादर करते तेव्हाही कौतुक माझं होतं, कारण हे 2 आवाजातलं गाणं आहे. आशा भोसलेंनी गायलेलं आहे, शमशाद बेगमनी गायलेलं आहे. ओपी नय्यर यांचं म्युझिक आहे, कजरा मोहब्बतवाला. आणि ते अगदी बाय फ्लूक मला ते म्हणावं लागलं होतं कधीतरी एकदा शो मध्ये, त्यामुळे तेव्हा लक्षात आलं की 2 आवाजात पण म्हणता येते हे गाणं. अतिशय ठसकेबाज असं हे गाणं. जरूर. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरी ने ले ली मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. क्या बात है, क्या बात है. बहुत खूप. एकूणच तुम्ही सुगम संगीताचा अभ्यास करता आहात आणि कार्यक्रम सुद्धा केलेले आहे. मगाशी शब्दोच्चारांबद्दल बोललात, शब्दोच्चारांबद्दल किंवा शब्दांना ट्रीट करण्याबद्दल विशेषत्वाने काय सांगाल? कारण सुगम संगीतात किंवा शब्दप्रधान गायकीत त्याचं खूपच महत्व असतं. हो, गाताना शब्दफेक, गाण्याचा अर्थ समजून शब्दफेक झाली पाहिजे. म्हणजे आता मी ठरवलं की आता ह्याचा असे भाव आहेत गाण्याचे, आता आपण ते भाव काढूया आणि गाणं म्हणूया, असं म्हणून ते भाव काढून गाता येत नाही. ते असावं लागतं, बेसिक आधी मुळात ते असावं लागतं की हे गाणं म्हटलं, ऐकलं, वाचून काढल्यानंतर की असं म्हणणं आहे या गाण्याचं, ते लक्षात घेऊन तुम्ही तसं गायलं पाहिजे. त्याप्रमाणे तुमचे शब्दोच्चार आले पाहिजेत आणि मुख्य म्हणजे स्पष्ट गायलं पाहिजे. खूप गुळमुळीत पण गातात, पण तसं न गाता स्पष्ट एकतर उच्चार पाहिजेत, भावना आतून आल्या पाहिजेत. आता मी ठरवून भावना काढते असं म्हणून ते होत नाही, ते आलं पाहिजे.
कुठेतरी स्वतः खूप इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं असतं. म्हणजे अतिशय, समजून घेणं म्हणजे ते याच्यामध्ये जावेद साहेब नेहमी म्हणतात की डूब के गाव. हो. नक्कीच तुमची अजून आता तुम्ही बसलेत ऐकायला आणि मी आता तुम्हाला गाणं म्हणून दाखवते हा असं म्हणून त्याला अर्थ नाही गाण्याला. गाणं गाताना मी हे पहिल्यांदा गाते आणि मला खूप मजा येते गायला. असं समजून जर गायलं ना तर ते खूप एन्जॉयबल होतं, समोरच्यालाही ऐकता नाही आणि आपल्याला गातानाही खूप मजा येते. अगदी तुमच्याशी आणखी बरंच काही बोलायचं आहे, तुमची आणखी गाणी ऐकायची आहेत, पण या ठिकाणी घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.